मंडळी नमस्कार. मी आज आलेलो आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव ग्रामीण विद्या विकास विद्यालय या प्रशालेमध्ये. या ठिकाणी सन 1996-97 ची बॅच यांची आज स्नेह मेळावा आहे. प्रत्येक विद्यार्थी शाळा संपल्यानंतर आपल्या गेट टुगेदरचं वाट आतुरतेने पाहत असतो. आज त्याच निमित्तानं या ठिकाणी सर्व माजी विद्यार्थी एकवटलेले आहेत. 1996-97 ची ही बॅच आहे. आपण पाहू शकता सर्व 1996-97 ची बॅच पूर्णपणे या ठिकाणी उपस्थित आहे आणि या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आज जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. काही आठवणी देखील जे आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला काही प्रेरणादायी गोष्टी देखील या माध्यमातून आपण असं पाहण्यास मिळतील. नेमकं या गेट टुगेदरची रूपरेषा कशी असणार आहे आणि कशा पद्धतीने या माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत पाहूया. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील ग्रामीण विद्याविकास विद्यालय प्रशालेतील सन 1996-97 माजी विद्यार्थ्यांचा आज स्नेह मेळावा संपन्न होत आहे. शाळेतील त्यांना शिकवलेल्या माजी सेवानिवृत्त शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पवृष्टी करत या विद्यार्थ्यांनी त्यांचा जोरदार स्वागत केला. पारंपरिक मानाचे फेटे बांधून या सर्व शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पवृष्टी करत या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत मनोभावे असा त्यांचा स्वागत केला. आपण पाहू शकता हे दृश्य आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील ग्रामीण विद्याविकास विद्यालय प्रशालेतील. 1996-97 या माजी विद्यार्थ्यांनी सेवानिवृत्त सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अतिशय मान सन्मानाने केलेल्या या स्वागतामुळे सर्व शिक्षक वर्ग भारावून गेले. प्रत्येक माजी विद्यार्थ्याला वाटत असतं की आपणही एखादा स्नेह मेळावा आयोजित करावा आणि आपल्या शाळेत सर्व शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलवून त्यांचा मान सन्मान करावा आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावा.
कित्येक विद्यार्थ्यांना वाटत असतं पुन्हा एकदा आपण शाळेत जाऊन बसावं. अशाच एक ना अनेक विचारांची शिदोरी घेऊन हे सर्व माजी विद्यार्थी सन 1996-97 विद्यार्थी यांनी या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे. या स्नेह मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 28 वर्षानंतर हे सर्व 1996-97 10वीच्या बॅचचे विद्यार्थी सर्व एकवटले आहेत. तब्बल 28 वर्षानंतर एकमेकांना पाहिल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आपण पाहू शकता अतिशय मान सन्मानाने स्वागत करत गुरुजनांची आपुलकीने चौकशी व विचारपूस करत या सर्वांचा 1996-97 विद्यार्थी स्वागत करत आहेत. हा नयनरम्य क्षण हा इथे आलेला प्रत्येक विद्यार्थी आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये आयुष्यभरासाठी जतन करून ठेवेल हे मात्र नक्की. 1996-97 माजी विद्यार्थ्यांच्या या स्नेहमेळाव्यास उपस्थित प्रशालेतील सर्व सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल श्रीफळ व पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती देत या विद्यार्थ्यांकडून मान सन्मान करण्यात आला. कॉन्फिडन्स दिलाय की आपण मराठीतूनही व्यवस्थित करू शकतो आणि त्यासाठी थोडंसं मी घेऊन आणलेलं आहे. कारण गेला माझा 20 वर्षाचा अनुभव हा पूर्णपणे इंग्लिशमध्ये आहे, त्यामुळं जर काही चुकलं असेल तर माफी असावी. पहिल्यांदा या सर हा ओळखीला सर कार्यक्रमाची सुरुवात आपल्या राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अनंतकोटी ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. अक्कलकोट तालुक्याचे आराध्य दैवत सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दुर्दैवाने ज्या शिक्षकांचे निधन झाले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे निधन झाले आहे आणि ज्या विद्यार्थिनींच्या पतींचे निधन झाले आहे अशा सर्वांच्या स्मरणार्थ 2 मिनिट मौन स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. तब्बल 28 वर्षानंतर होणाऱ्या या स्नेहमेळाव्यानिमित्त सर्व माजी विद्यार्थ्यांच्या भावना काय आहेत थोडक्यात पाहूया. प्रारंभी सेवानिवृत्त शिक्षक गजाकुस सर आणि हुलमनी सर यांचे थोडक्यात मनोगत पाहूया. दिवाळी होऊन गेली, परंतु आज मला दिवाळी साजरी हे सर्व निष्पाप निरागस विद्यार्थिनी बघून आणखी मी एक 10 वर्ष जगतो अशी मला वाटत आहे.
आता सर सांगितलं ना 150 वर्ष जागा 102 सर्व विद्यार्थ्यांना बघून जे उर्मी तयार झालेली आहे माझ्यामध्ये आणि मला असं म्हणावं वाटतं की चांद अधुरा है सितारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, समुंदर अधूरा है किनारों के बिना। हमारे जो शिक्षक है उनका जीवन अधूरा है तुम्हारे जैसे सच्चे विद्यार्थी विद्यार्थिनियों के बिना। संयोजकांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट केल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो या ठिकाणी। गजब सर मगाशी म्हटले मी खेळाचा शिक्षक, सर तुम्ही मॅथ्स शिकवलंय आम्हाला 6वीला आणि 6वीला जंग मॅडम क्लास टीचर होत्या। मराठी चांगलं कसं लिहायचं हे उत्तम उदाहरण आज मी अगदी आता गेल्याच आठवड्यात 3-4 दिवसापूर्वी मी नाशिकला एक कॉन्फरन्स होता आमचा, तिथं माझे 3 सेशन होते। त्या सेशन मध्ये मी मॅडमची आठवण करून दिली तिथल्या आलेल्या ऑडियन्सला की गुड हँड रायटिंग सध्या डिजिटल युगामध्ये लिखाणाला महत्व एवढं उरलेलं नाही, इव्हन पाठांतराला सुद्धा महत्व उरलेलं नाही। आज आपल्याच मुलांना आमच्या मुलांना जर आम्ही विचारलं की साधारण आकाराचा पाढा मी म्हणून दाखवू शकतो त्याला, पण तो म्हणून दाखवत नाही कारण त्याला ते महत्वाचं वाटत नाही कारण डिजिटल साधनं अवेलेबल आहे। पण आपल्या सगळ्या शिक्षकांनी एवढं फंडामेंटल पक्के केले। 7वीला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस कोरे सर आमचे क्लास टीचर होते। कोरे सरांनी सायन्स शिकवलं, मग राम बोलला की हर्टचं बायसेक्शन, आणि रिअली आम्ही ज्यावेळेस 12वीला उतरलो बायोलॉजीमध्ये ते पहिला चॅप्टर तो शिकलो रेस्पिरेटरी सिस्टम, त्याच्यामध्ये पहिल्यांदा बायसेक्शन। आणि त्यानंतर 8वीला ज्यावेळेस आलो, आज मुली सर नाही आहेत तर मुली सर असे पळत पळत यायचे वर्गामध्ये, म्हणजे अगदी आमचा तो खड्ड्यात क्लास होता इथं कोपऱ्यातला 8वी ब खालच्या हॉलमध्ये, आणि एवढं पळत 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 यायचे आणि स्पीड यायचे आणि असं करून लिहायचे, त्यांचा हातही पोचत नव्हता वरती आणि त्याच्यात लिहिणार की जो न देखे रवी वो देखे कवी असं काहीतरी, आणि अक्षर अतिशय सुंदर, म्हणजे आम्ही भारावून जायचो सर एवढ्या पळत यायचे ना की, आणि शिकवायला सुरू करायचे। सुरुवातीला मथळा सांगायचा आणि ते असं फक्त शिकवत नाही राहायचे, मधूनच जोक्स मारायचे आणि त्यामुळे आम्ही पूर्ण तासभर लक्ष केंद्रित करायचो। आणि 8वीला अजून एक शिक्षक होते जे मला अतिशय चांगले आवडायचे, देवकर सर म्हणून एक आम्हाला मॅथ्सचे सर होते। म्हणजे खरी मॅथ्सची आवड किंवा खरे माझी मॅथ्सची जर्नी ही तिथूनच सुरुवात झाली आणि ते आम्हाला मला वाटतं 2 सेमिस्टर होते, एक 9वीच्या वेळेस 8वीच्या वेळेस। हा तर देवकर सर आणि माझे वडील अजून एक काय असायचं की माझे वडील सगळ्या शिक्षकांशी कनेक्टेड असायचे, तो एक प्रेशर माझ्या माइंडवरती असायचा। मी जर अभ्यास नाही केलो तर हे सगळे शिक्षक आपला रिपोर्ट आपल्या वडिलांना पक्क देणार, तो एक प्रेशर, कारण माझ्यापेक्षा माझी बहीण हुशार होती, ती पुढच्या क्लासमध्ये होती आणि तिचं भरपूर कौतुक असायचं, पण मी डिमॉरलाइज व्हायचो त्यावेळेस। पण आपले शिक्षक मात्र माझ्यासमोर कौतुक कोणी करत नव्हतं तिचं, तर माझ्या वडिलांच्या समोर करायचे, त्यामुळं बरं वाटायचं। आणि 8वीला इंग्रजीला हुल्ले सर, आज हुल्ले सर आले नाहीत, हुल्ले सरांमुळे पण जे इंग्रजी आहे 5वीला बिरादर सर होते, 6वीला पण बिरादर सर होते। बिरादर सरांनी एवढा पक्का पाय केला, मी ज्यावेळेस ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये लागलो तर तिथं लागल्यानंतर त्यांच्या मुलीचं ऍडमिशन माझ्या कॉलेजमध्ये घेतलेलं होतं, त्यावेळेस सर आले होते। सर माझ्याकडे आले आणि मी तिथं ऍडमिशन ऑफिसर म्हणून काम करतो, बसले, मी बसल्यानंतर भरपूर त्यांना हे केलं तर बाहेर बसलेल्या लोकांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हा कोण व्यक्ती आहे की मी सकाळपासून 5 तास झालं बसलो इथं, मला एंट्री नाही आणि बिरादर सरांना एंट्री मिळाली। तर बिरादर सर माझ्याबद्दल रिक्वेस्ट केले की माझ्या मुलीला तुझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन द्यायचं आहे। सर म्हणलं रिक्वेस्ट करायची गरजच नाही, एवढं तर मी तुमच्यासाठी करू शकतो, अदरवाईज मी तुमच्यासाठी काय केलंय। ह्या भावनेने इमिजिएटली दुसऱ्या मिनिटाला त्यांच्या मुलीला आपल्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन त्यावेळेस मिळून दिलं। पण आठवण काय त्यांची की मी मॉनिटर होतो 5वीला एका रोज, म्हणजे रो वाईज मॉनिटर होतो आणि माझं काम असायचं की माझ्या रोमधल्या विद्यार्थ्यांचं नोटबुक चेक करायचं। चेक केलो, बिरादर सर आल्यानंतर ते खुर्चीवर बसायचे
प्रत्येक मॉनिटरला रो वाईज बोलवायची आणि मी जाऊन उभा राहणार. माझ्या ज्यावेळेस चुका त्यांना दिसतील तर ते काय करायचे, फक्त गालावरती एक लाईन ओढायची, लाल शाईन लाईन ओढताना आपण हात सुद्धा लावायचा नाही. बिलकुल त्यांनी 4 लाईन ओढले तर 4 लाईन शांतपणे ओढून घ्यायच्या. मग एकदा असंच माझ्या रूम मध्ये दुलंगे होता, आलाय आज तो, हा मल्लेनंद दुलंगे, हा. तर त्यांनी त्यावेळेस ते पूर्ण केस कटिंग केलेलं होतं आणि प्रत्येक चुकाला त्याच्या डोक्यावरती सर दुल्हन म्हणून असं लिहायचे. मी चुका करायचो पण त्याची शिक्षा त्याला मिळायची. पण ह्याच्यामुळे काय व्हायचं की आमचं सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन असणार तासामध्ये. म्हणजे ग्रामीण विद्या विकास विद्यालयामध्ये असा एकही शिक्षक मला आठवत नाही की ज्यांच्या तासाला आम्ही बाहेर बघितलोय किंवा असं उगीच शेजाऱ्यांशी बोलत बसतोय असं एकही दिवस मला आठवत नाही. आणि हेच माझं भाग्य आहे, कारण मी माझ्या सगळ्या मुलांना सांगतो माझ्यासारखी शाळा कुठंच नाही. म्हणजे ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस मुलगा प्रवेशित होतो, आमच्या इथं काय असतं की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी प्रिन्सिपॉल्स ऍड्रेस म्हणून ठेवला जातो आणि तिथं मी एचओडी असल्यामुळे मला एक बोलण्याची संधी मिळते. मी प्रत्येक प्रिन्सिपल ऍड्रेसमध्ये आपल्या शाळेचा उल्लेख करतो आणि अशी शाळा मी कुठंच बघितली नाही. आणि त्यानंतर हुल्ले सरांची शिस्त अतिशय म्हणजे कडकच होती. एकदा आम्ही 9वी का 10वीला असताना ते पूजा असायची शाळेमध्ये, सरस्वतीची पूजा. त्यांना आम्ही ते पाट्यावर आणून लावायचो सगळं. आणि तो एक दिवस आनंदाचा असायचा, कारण लेक्चर्स पण नसणार दिवसभर, फक्त चांगलं व्यवस्थित तयार व्हायचं, यायचं आणि मला वाटतं काहीतरी प्रसाद वगैरे मिळायचं त्या दिवशी खायला, बऱ्यापैकी कॉन्ट्री करायचो. हा आणि हो, एकदा काय झालं की हुल्ले सरांनी सांगितलं की मी माझं लेक्चर घेणार नाही, तुम्ही तयारी करा. कारण ते क्लास टीचर होते आमचे, बहुतेक 10वीलाच. आणि आम्ही कोळी सरांकडे गेलो होतो शीट चेक करायला. तिथं शीट चेक करताना कोळी सरांची सवय कशी, गेलं की लगेच सही मिळणार नाही. हा, अगोदरी म्हणजे ते 3-4 वेळा रिपीट मारल्याशिवाय कोळी सर सही करायचं नाही. कोळी सरांकडे मी अडकलो आणि त्याच्यानंतर आमचा सगळा ग्रुप गेला आणि हुल्ले सर बोलले की जाधव म्हणले तू आजच्या आज ते तुझं काय जे मॉनिटर पद आहे ते सोडून दे. मला काय कळलंच नाही, म्हणजे एवढं सर कसं काय रागावलं पहिल्यांदा. नाही म्हणलं ते फार म्हणजे फार रागावलं. मग नंतर सरांना विचारलं सर तुम्ही मला कशामुळे रागावला. ते बोलले मी माझं लेक्चर घातलंय तर तुमच्या पूजेसाठी आणि तुम्ही 2 तास झाले पूजा करतच नाही. त्या दिवसापासून मात्र म्हणजे सरांशी मी जे फ्री बोलायचो ते उलट फ्री बोलणं कमी झालं खरं सांगायचं तर. पण नंतर मात्र सोलापुरात असताना सर भरपूर वेळा मला भेटायचे. मी दरवर्षी आपले कलडोणे सर जे आहेत संगीत शिकवायचे आणि मराठी शिकवायचे, तर त्यांचा एक अरुणवाणीचा कार्यक्रम दरवर्षी असतो सोलापुरात आषाढी एकादशीला. मी दरवर्षी जातो आणि तिथं पूर्वी बिराजदार सर, हुल्ले सर हे भेटायचे, पण आता बिराजदार सर भेटत नाहीये. हुल्ले सर मात्र कधी इथं जर सोलापुरात असतील तर ते भेटायचे. असा असंख्य आठवणी आपल्यामध्ये आहेत. मला वाटतं मी जास्तच वेळ घेतलो. 5वीला ज्यावेळेस आलो, नागनाथ बिराजदार आमचा क्लासचा टॉपर होतो. म्हणजे मला कधी कधी असं वाईट वाटतंय, म्हणजे कधी कधी आता तो काय भरपूर श्रीमंत झालेला आहे त्याच्याबद्दल इश्यू नाही, पण श्रीमंतीच्या बाबतीत असं नाही की जो ज्याला आयडियल समजायचो आम्ही माझ्या क्लासमध्ये तो आमच्यासोबत असा राहावा होता. मी राम आणि नागनाथ आणि शशिकांत हे आम्ही सतत आमचा एक ग्रुप असायचा सुरुवातीला. तर नंतर थोडस त्यांनी जर अभ्यासात लक्ष काढून घेतला किंवा कमी केला, पण सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणजे नागनाथ होता आमच्या क्लासमध्ये. तर अशा बरेचशा आठवणी नंतर मी शेअर करेन सगळ्यांसाठी. फार वेळ घेतला, सॉरी, थँक्यू. आता यानंतर 1 by 1 कुठूनही सुरू करा. फर्स्ट लेडीज आपण सुरुवात करू. त्यानंतर रामदानी अजून एक या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि माझे कृतीवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मी हानूरचं, पण माझा प्रवास बघता हानूर, चपळगाव, पंढरपूर, पुणे, आता मी इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. गेली 7 वर्ष मी सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून ऑटोमोटिव्ह कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर डिझायनिंग, इम्प्लिमेंटेशन, कन्सल्टिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे काम करतो.
ती वाया असं नाव म्हटलं. इथे आलो सुतार सरांमुळे मी इथे आलो. तसं आमच्या गावात पण शाळा आहे, सगळ्यांना माहिती आहे. सुतार सरांनी ऍडमिशन घ्यायला लावलं इथे, म्हणून मला वाटतं बहुधा मी इंजिनिअरिंग वगैरे केलं. आणि आता मी काय जे काम करतोय मला वाटतं सुतार सरांनी दिशा दाखवली आमच्या वडिलांना की तू चपळगावच्या शाळेत ऍडमिशन घे आणि त्याचं भविष्य पुढे उज्ज्वल होईल किंवा तो काहीतरी करेल. त्या मनाने ऍडमिशन घेऊन पुढे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पहिल्यांदा सरांमुळेच म्हणजे आर्ट्समध्ये जास्त भर दिला. मॅडम पण होता, त्यांच्यामुळे मला मराठी, आता संतोषने ऑलरेडी उल्लेख केला आहे की मराठी मॅडमचा अक्षर करायचो. आणि ह्या 5वी ते 7वी मध्ये एक 2-3 असे शिक्षक होते की ज्यांनी एकदम लाईक हाऊ कॅन वी से दे एम्बॉस्ड, त्यांनी असं छाप पाडले आमचं आणि ते फॉलो करत गेलो. बिरादर सरांचा जो उल्लेख केलेलाच आहे, त्यांनीच आम्हाला शिकवलं आणि ते मला सुतारी म्हणायचे. सुतार कधी म्हणायचे? सुतारी म्हणजे कसं दुलंगीला दुलंग म्हणायचे, मला सुतारी म्हणायचे. त्याप्रमाणे ते शिकवायचे. मी त्यांच्या इंग्लिश शिकवण्याचा एवढा मोठा छाता आहे. मी पुन्हा एकदा त्यांना इंजिनिअरिंग केल्यानंतर भेटलो. सर, आय एम स्टील स्ट्रगलिंग टू टॉक लाईक अ ब्रिटिश पीपल ऑर अदर पीपल. हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह माय इंग्लिश? म्हणजे फक्त वाचत राहा आणि ऐकत राहा, पुढे जाशील. मग मी ते फॉलो केलं. मग जे काही त्याचा मॅजिक म्हणता येईल, जे सिम्पल आहे, कोणी पण सांगू शकतं की काय करायला पाहिजे, पण ते फॉलो करत गेलो. अजून पण त्या गोष्टीचा फायदा होतो. आता हा टप्पा झाला 7वी पर्यंत. मग पुढे दत्ते सर यांनी आमचं ओरिएंटेशन आर्ट्स पासून टेक्निकल, दत्ते सर आहेत, कोळी सर आहेत. मी कोळी सरांनी शिकवलेल्या गोष्टी आम्ही इंजिनिअरिंगच्या फर्स्ट आणि सेकंड इयरला वापरतो. जे काही प्रोजेक्शन्स असतील किंवा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन असेल, मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे दोज आर स्टील रिलेव्हंट वेन वी आर काय म्हणता येईल ते तेव्हा पण तेवढेच रिलेव्हंट होते. तेव्हा मी इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला आम्ही ते वापरत होतो. म्हणजे हे नॉलेज आम्हाला 7वी 8वी किंवा 8वी 9वीच्या वेळेस नाही. पण एवढं काय म्हणता येईल त्याला उच्च कोटीचं म्हणता येईल किंवा डिटेल आम्ही काय भोकंपट्टी करणारे विद्यार्थी नव्हतोच. म्हणजे त्यांनी कधी शिकवलं नाही की तुम्ही पाठ करून यू मेमोराइज इट. नो, डोंट मेमोराइज इट, यू अंडरस्टँड इट अँड इम्प्लिमेंट इट. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, मी तेच फॉलो करत गेलो. सर, ह्या सगळ्या तुमच्या मार्गदर्शनाबद्दल आज सगळ्या एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. संयोजकांनी तुम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. ओळखलात का सर मला? ओळखलात का सर मला? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इथे जमलेल्या सर्व गुरूंना माझं नमस्कार, वंदन. मला काही जास्त बोलता येत नाही. मी नागेश बिराजदार, 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण इथं झालं. 11वी 12वी माझं HD हरिभाई देवकरला झालं. त्यानंतर डिप्लोमा कॉम्प्युटर माझं SPM पॉलिटेक्निक कुमटे तिथं झालं. आणि जाधव सर म्हटल्यासारखं हुशार होतो. 1ली ते 7वी पर्यंत नंबर यायचा. 8वी नंतर 3ऱ्या नंबरला फेकला गेलो. 10वी पर्यंत 10वीला मला चांगलं आठवत आहे. हिरेमठ सर मुख्याध्यापक होते आणि पेपरला एक महिना होता माझ्या मते बोर्ड एक्झामचा. त्यावेळेस सुनंदा बोरले मॅडम, अजून पण मला नाव चांगलं आठवत आहे. सुनंदा बोरले मॅडम त्याने आले आणि दोन्ही अ आणि ब एकत्र करायला सांगितले आणि मराठीचा तास हिरेमठ सरांना घ्यायला लावले. सरांना म्हणले की तुम्ही सर शिकवा, मी मागे बसते. लास्ट बेंचला मॅडम बसल्या आणि 10-15 मिनिटं त्यांना शिकवायला लावले. मग त्याच्यानंतर मॅडम उठले, सरांना म्हटले सर तुम्ही बसा, मी आता प्रश्न विचारते तुम्ही शिकवले. मग ते मॅडम सगळ्यांना प्रश्न विचारायला लागले. पुढे बसलेले तेवढेच 4-5 विद्यार्थी हात वर करणार आणि मॅडम पण खूप हुशार. हा जे वर करते त्यांना बसवणार आणि जे मागतात त्यांना उठवणार. कुणाला उत्तरच येणार. हिरेमठ सरांना मॅडम म्हटली सर तुमचं
शाळेचा निकाल दरवर्षी 92%, 95%, 98% लागतंय. या वर्षी मी बघते की तुमचं 98% निकाल कसं लागतं. आणि आम्हाला म्हटले, बाळांनो अजून तुमच्या जवळ 1 महिना अवधी आहे, किती होईल तेवढं गोकापट्टी करा अथवा अभ्यास करा, कारण प्रत्येक पेपरला मी येणार आहे. आणि म्हणण्यासारखं प्रत्येक पेपरला पेपर त्यांनीच घेऊन येणार, सगळं वाटणार. आणि बैठे स्पॉट होतं 30 जण, माझ्या मते 30 लोक काहीतरी येत होते. 30 लोक येत होते. प्रत्येक वर्गामध्ये त्यांनी थांबत होते आणि स्पॉट लिहायला होत होते. माझ्या मागे अल्फाबेटिकली बन्ने राहत होता, बन्नेचा नंबर येत होता. इंग्लिशचं पेपर होतं, बन्ने माझ्याकडे बघणार. येताना तो मला, मी वर्गात हुशार असल्यामुळं येताना तो वाटेत गोड 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 असलेले गोळा करून घेऊन येणार, कारण पेपर दाखल म्हणून. मग त्या दिवशी सुनंदा गोरले मॅडम बन्नेच्या बॅचवर, मी पुढं बन्नेला काय पेपर मला दाखवता येईना. बन्नेला मॅडम पाठीवर ठेवून म्हणली, बाळा तुझ्या मनानच लिही, आज तुला काय इकडे तिकडे बघून लिहिता येणार नाही. 11 पोरं फक्त पास झाले, 13% निकाल लागले त्यामध्ये. हा, आता सध्या मी सोलापूरला मार्केट कमिटीचं जे कोल्ड स्टोरेज असतंय, तिथे ड्रायफ्रूट आणि बेदाना म्हणा आणि व्यापारी दलाल लोकांचं जे कडधान्य असतं सर्व प्रकारचं ते ठेवण्याचं कोल्ड स्टोरेज श्री साई कोल्ड स्टोरेज म्हणून आहे. 600 गाड्यांचं तिथं धान्य बसत आहे. तर मी मॅनेजर म्हणून कामाला आहे. चालेल, व्यवस्थित, शेती पण व्यवस्थित आहे, दुकान पण आहे, मुलं पण व्यवस्थित आहेत, लागलेलं आहे. माझी मोठी मुलगी आता बीटेक लास्ट इयरला आहे उस्मानाबादला, ती पण बीटेक कॉम्प्युटर करते आहे. मग दुसरा मुलगा अभिषेक म्हणून तो ITI पूर्ण केलाय, आता ग्रॅज्युएशन करतोय. लहान मुलगा 11वी सायन्स, 11वी कॉमर्सला आहे कलेक्शन कॉलेजमध्ये. व्यवस्थित आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं व्यवस्थित आहे. धन्यवाद. सामान्य व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणी, आज 1997 बॅचच्या वतीने या संमेलनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मला सगळं ओळखतात, माझं नाव शशिकांत वगैरे. माझं 12वीचं शिक्षण तिथं ग्रामीण विकास विद्यालयामध्ये झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन जे आहे ते CBSE कॉलेज अक्कलकोटला आणि विधी संघ पदवी आहे LLB मध्ये दयानंद विधी महाविद्यालयामध्ये माझं विधी परीक्षा 2006 ते 2008 पर्यंत आणि जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूरमध्ये RR पाटील यांच्या हाताखाली लिडरशिप केलेली आहे. 2008 पासून आजपर्यंत अक्कलकोट कोर्टामध्ये मी वकिलीचा व्यवसाय करतो फौजदारी साईडला. मला या ठिकाणी एवढं सांगायचं कुणीतरी म्हटलेलं आहे, टू द बेस्ट बी द बेस्ट, टू बी द बेस्ट बिकॉज देअर इज नो चान्स फॉर सेकंड बेस्ट. परंतु हा आमचा जो बॅच आहे तो याला सुद्धा अपवाद आहे, कारण सेकंड चान्स मध्ये सुद्धा टू बी द बेस्ट करून दाखवलेले नमुने या बॅच मध्ये आहेत. आपल्या शाळेमधलं गेट टुगेदर याच्या अगोदर कधी झालंय का? मी बघितल्यानंतर बरेचसे व्हिडिओ मला मिळाले आणि कदाचित हा जे काही स्क्रिप्ट मी तयार केलेलं आहे हे ऑलमोस्ट, कारण काय झालं थोडंसं म्हणजे माफी असावी, कारण मला वेळच मिळाला नाही 2-3 दिवसात. मी काल प्रवासामध्ये गाडी मी चालवत होतो, पण माझ्या गाडीमध्ये एक ती सिस्टीम आहे ज्याच्यावरती सगळं स्क्रिप्ट येत आहे. मी गाडी मारतच वाचत आलेलं आहे आणि माझ्या मिसेसनी हे लिहून काढलेलं आहे. तर ते आज मी केलं, त्याचं पूर्ण श्रेय तुम्हाला या. नमस्कार, मी सचिन मेहते, संपादक हॅलो सोलापूर न्यूज चॅनल. मागील आमची 2003 ची बॅच, सर्व व्यासपीठाला मला सस्नेह नमस्कार. 2003 ची बॅच आमची, मला काय माहिती आमच्या कार्यक्रमावेळेस पण मला असं होत आहे, बातम्या घेतो, मुलाखती घेतो, पण हे काय मला काय आवडत काय
2003 ची आमची बॅच आहे. मागील मला वाटतं मागील 12 वर्षापासून मी गेट टुगेदर साजरा करतो. आणि प्रत्येक वेळेस कमीत कमी 45-50 पोरं 10वी वेळेचे बचे आमच्या वेळेसचे आणि 12 वर्षापासून ही परंपरा आम्ही आजपर्यंत कायम ठेवलेली आहे. तुम्हाला देखील तीच विनंती आहे की तुम्ही आता तब्बल 28 वर्षानंतर एकत्र आलात आणि याच्यानंतर तुम्ही परत मोठी गॅप घेऊ नका. जमलं तर दरवर्षी करा, नाही तर 2 वर्षांनी करा, पण ही परंपरा खंड पडू देऊ नका. हेच तुम्हाला विनंती आहे. हेच सांगण्यासाठी मी आलो. तुम्हाला एक गाणं सादर करतो. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून, बाहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल भिजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापड्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभार नेला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिकटगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटे करा म्हटलं, मोडून पडला संसार तरी मोडला नाही म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. तुम्ही सर्वांनी पाठीवरती हात ठेवून या सर्वांना नुसतं लढ म्हणा. तुमच्या आशीर्वादाने बोलायचं आहे आयुष्यात. तुमच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो, कारण तुमच्या सगळ्यांच्या अजून मुलाखती घ्यायचे. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. सर्व माझ्या गुरुवर्यांना चरणी वंदन करून मी माझे 2 मोठे शब्द बोलते. मला काय जास्त बोलायला येत नाही. माझं शिक्षण काही जास्त झालेलं नाही तर 10वी पर्यंत शिक्षण 97 मध्ये पास झाले. पुढचं शिक्षण रायगडच केलं, वडील लग्न केले. त्याच्यातच मी अंगणवाडी सेविका म्हणून गावकडे इथे काम करते. मग आहे तेवढंच सगळं सुखी आहे. हॅलो, मी प्रतिभा पाटील, एस एस पाटील सरांची मुलगी. माझं शिक्षण इथे ग्रामीण विद्यालय विकासमध्ये झालेलं आहे. 5वी ते 10वी शिक्षण इथे झाले. मी ग्रॅज्युएशन कंप्लीट ते मी खेडगी कॉलेजमध्ये केले. आणि मला जे संस्कार आणि पुढे मुलाला काय शिकवायचं, संस्कार कसं द्यायचं, जे शिकले मी त्या स्कूलकडून शिकले. त्यामुळे मी सगळ्यांची आभारी आहे. थँक्यू. यानंतर सुनीता गावडे आणि मग आपण प्रायोरिटी आपल्या बांधवांना देऊया. आदरणीय माननीय सज्जन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी सुनीता आगामे. तुमच्या सगळ्यांनी शिकवलेले जे संस्कार आहेत ते आम्ही मुलांना देऊ शकलो. आम्ही तर 12वीपर्यंत शिक्षण झालं माझं, पण मुलीला बीटेक आहे, मुलगी BE झाली, दोघं जॉबला आहेत. चांगलं आहे आणि आपण असंच भेटत राहू. एखाद्या तरी मित्राला मैत्रिणींना मदत करू पुढे. चांगलं एवढं. नक्कीच सुनीताने जे म्हटलं पोस्ट केलेलं आहे, एक 10 दिवसाखाली नागपूर चक्कोगावाडी. मी 5वी ते 10वी पर्यंत इथे शिकलो. 11वीला व्होकेशनलला ॲडमिशन घेतलेला इलेक्ट्रिशियनला आणि नंतर ITI केलं. ITI करून बजाज ऑटो मध्ये कामाला मी सध्या आला. सगळे माझी मुलगी आता BSc डाटा सायन्स फर्स्ट इयरला आहे, मुलगा आता 10वीला आहे. आणि सगळ्यांच्या मदतीनं आम्ही हे आयोजन केलेलं आहे. हेच हे केलं. धन्यवाद. माझं नाव सिराज शेख आहे. मी 5वी ते 10वी पर्यंत ग्रामीण विद्यापीठामध्ये शिकलो. 12वी आणि ग्रॅज्युएशन मी ख्याती परिषदेत केलो. आता मी सध्याला पुण्यामध्ये राहतोय. माझा स्वतःचा रेस्टॉरंट आहे आणि जे कोणी येत असेल तर इच्छा असेल तर पुण्यामध्ये आले तर माझ्याकडे यावे. थोडं बोलून मी माझ्या संतोष. माझं नाव शशिकांत शिंगडी. मी सध्या शिर्डी सोबत डेंटल टेक्निशियन आहे आणि
तिथे एक छोटी पायरी आहे त्याच्यावर वर जातो शेवटची पायरी आहे. मला आता सगळ्यांनी बसलेले प्रत्येकाने भेट केलेलं आहे, त्यांची व्यवसाय केलेला आहे. माहिती सगळ्यांनी जास्त बोलता येते. मुलगी आहे, इंजिनिअरिंग आहे, BDS आहे, टेक्निशियन कोर्स आहे. जावा सर्वांना मी याच गावचा आहे, खेडे शेतकरी त्यांचा मुलगा आहे. माझं शिक्षण फक्त 10वी झालं. 10वी फेल झाल्यानंतर वडिलांनी बहिणीचं भावासोबत ठरवलं, त्यामुळे मी डायरेक्ट कामाला लागलो म्हणजे सोलापुरात मध्ये कामाला लागलं. नंतर मग तिथून सोडून पुणे येथे एका कंपनीत होता कायमस्वरूपी नोकरीला आहे. मुलगा 11वीला आहे, मुलगी 9वीला आहे. एकत्र राहा, गेट टुगेदर आहे, प्रत्येकी 2 वर्षाला करा, व्यवस्थित करा. वर्षाला रे 2 वर्षाला करा, प्रत्येक वर्षाला संत्री करा आणि एकत्र या, ते विचित्र आहे. धन्यवाद. माझं नाव नागनाथ विश्वनाथ पुणे. मी प्रॉपर पुण्याजवळीच. शिक्षणासाठी मी इथं मावशीकडे जाधवच्या गावी राहायला आलो. 2 वर्ष जाधवच्या राहिलो तिकडे गावी. त्यानंतर 1 वर्ष बोर्डिंगला आलो. त्यानंतर मी इथं 8वी 9वी 10वी 3 वर्ष काढली. इथं माझं शिक्षण घेत असताना बऱ्यापैकी मित्रांनी सहकार्य केलं. माझ्याबरोबर माझा गावचा मित्र भुताळी गोष्टी, इथं चपळामध्ये नागनाथ बिराजदार, शाळे, नंतर पहिल्या वर्षी सुद्धा या लोकांनी मला बऱ्यापैकी इतर गोष्टीसाठी शिक्षणात मदत केली. माझ्या गावाकडचे प्रत्येक होते, मुली तर होते. त्या लोकांनी त्या मला बऱ्यापैकी पुढे शहरीला जायचं असेल, तिथं काय करायचं असेल, सगळं कॉलेजची तेच करायचं. नंतर मी त्यांना नंतर मग तिथून 10वी झाल्यानंतर मी आपल्या केली. त्यानंतर डिप्लोमा पॉलिटिक्सला केलं. त्यानंतर मग मी पुण्यात आता सध्या ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉबला होतो. मला एक मुलगा 12वीला आहे. हॅलो, मी संतोष पवार. सर्व गुरुजन वर्गांना माझा नमस्कार. ज्या वेळेला मी डोंगरजवळ शिकत होतो त्यावेळेला आमचे गावचे आता मॅडम ते माझ्या घरी येऊन माझ्या वडिलांना ते ॲडमिशन करायला मार्गदर्शन म्हणून ते सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही गावातले बरेचसे जण नाही का आम्ही ॲडमिशन करून घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रगती केली. त्याच्यानंतर आता सध्या आम्ही आयट्या झाल्यानंतर याला वास्तव्यासाठी सध्या इंजिनिअरिंग करतोय आणि सगळं ठीक आहे. असं वर्षावर्षी करत ठीक जे काय आहे आज जे काय आम्ही वाढलो आईवडिलांचे संस्कार आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यामुळं मी आज स्टेबल आहोत. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण आलं. 8वी नापास झाल्यामुळं पुढे चान्सच नाही भेटला. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, नंतर MA पूर्ण केलं मराठीमध्ये. जॉब नव्हता, कास्ट नसल्यामुळे बरोबर कास्ट वाईज जास्त नंतर सिक्युरिटी गार्डमध्ये काम करून मी मला आयुष्य सुरू केलं. आजच्या कंडिशनला मी दोघं पण बोलतात.
मी सध्या तर ना डीमार्टमध्ये असिस्टंट स्टोर मॅनेजर एका पदावरती आहे. मी डीमार्टमध्ये मी त्याचा टाकून बनवतो L1, L2, F4, F2, F3 असे एक एक वेळ S1 सध्या असिस्टंट स्टोर मॅनेजर आहे. पुढचं जो असेल माझं स्टोर मॅनेजर असेल ते थोडे दिवसांपूर्वी माझा रिव्ह्यू आता कसं झालेला म्हणून आणि आपलं इंडोर बघितला. तर मी सध्या त्याच्यावर 350 स्टाफ आहे. 350 स्टाफ. तर मी पुण्यामध्ये बाणे, औंध, चिंचवड, मोशी इथं काम केलं आहे आणि सध्या ठेराव असेल एवढं आता सांगितलं की आपण स्वतःला काही कमी समजू नका. मी विद्यार्थी टेन्थ पॉईंट होतो. मी सोलापूरमधला एका हार्डवेअर दुकानामध्ये कामाला होतो. मला परिस्थिती भेटत होते. शशिकांत मला पूर्ण लाईफची जर्नी माहिती आहे. सांगण्याचा उद्देश आहे की स्वतःला कमी लेखू नका. स्वतः पेशन्स ठेवा, डेडिकेशन, डिसिप्लिन, डिटर्मिनेशन त्या गोष्टी लक्षात घ्या. एवढंच बोलून माझी दोन शब्द नमस्कार, मी प्रतापवरून जाधव कोकरवाडी हवेत शिक्षण ग्रामीण विद्यार्थीमध्ये घेतलेला आहे. सध्या मी शेती करतो. माझा एक मुलगा 12 वर्षाचा आयटीआय करून पुण्याला कंपनीमध्ये कामाला आहे. एक मुलगा कोकण फॅक्टरीला कामाला आहे. बाकी सर ठीक आहे. जय हिंद, जय भारत. एक्सप्रेस हायवे कोकरवाडीतून निघाली, शाळेपर्यंत थांबली. त्यानंतर गौतम नडगंबे या. गौतम नडगंबे. माझं 1ली ते 9वी हे शिक्षण इथं झालेलं आहे. सगळ्यांप्रमाणे माझंही थोडंसं तसंच झालेलं आहे. नक्की बोलायचं काय, बोलायचं तर खूप आहे पण ते येत नाहीये. मगाशी जसं मैत्रिणी एक कविता वाचली. मी जसं पुण्याहून येत होतो तर माझ्याही मनामध्ये कुठंतरी वाटत होतं की अशी एखादी कविता आपण प्रेझेंट करावी. पण ते माझ्यासाठी झालं नसतं. पण ते कुणाच्या तरी कडून आलेलं आहे आणि तुमच्याकडून पोहोचलेलं आहे. आपली पुष्पचंद्रांची ती कविता आहे. पण हे काल परवा कुठंतरी मी पण एका चॅनलवरती कुठंतरी बघितलं होतं. DSK जे आहेत पोएटाचे त्यांनी कुठेतरी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी ती कविता वाचली. तेव्हा ते मला पण जरा भारावून गेलं. पण माझी इच्छा पूर्ण केली मैत्र साहेबांनी. मनातलं कोणाच्या ना कोणाच्या ह्याच्यातून आलं बरं वाटलं. मी पुण्यामध्ये 9वीचं शिक्षण झालेलं नव्हतं. त्याच्यानंतर शिक्षण नाही झालं. आज 25 ते 30 लोकांचा संसार सांभाळतोय. एक छोटासा बिझनेस आहे माझा पुण्यामध्ये. के पॅकेज या नावाने चाललंय, व्यवस्थित आहे. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय भारत. आम्ही खाली गेलो. नमस्कार, माझं नाव सुनीता. आता नवऱ्याचं नाव घेऊन मी खूप मागे पडलो होतो. सुनीता मनोहर पाशंकर. माझं लग्न झालं तर सुनीता सुरेश कसदार. तर इथेच आमच्याकडे माझे सगळे गुरुपूजन वगैरे यांनाही माझा नमस्कार आणि माझे वर्ग मित्र मैत्रिणी यांनाही माझा नमस्कार. तर स्नेहसंमेलनामुळे आम्हाला सगळ्यांना जुन्या आठवणीचा उजाळा मिळालेला आहे. तर आम्ही 28 वर्ष या 28 वर्षानंतर आपण भेटलो ना, तर किती आनंद झाला. किती किती गोष्टींची आता आपण आठवण केलो की त्या टायमाला आपण काय करत होतो, काय नाही, हे सगळ्याचा आपला उजाळा झाला. कोणी कुणाला भेटले नाही. एवढं 28 वर्षाचा गॅप होऊनही कोण कुणाला ओळखलं, कोण कुणाला नाही ओळखलं की स्वतःहून त्यांनी ओळख दाखवलंय, हेही लय महत्वाचं आहे. हा, तरी माझं इथे मी 10वीला पास होऊन परत लग्न झालं. माझं लग्न झाल्यानंतर 11वी 12वी केले. मला 2 मुलं आहेत. आता माझी मुलं दोन्ही ग्रॅज्युएशन आहेत, दोन्ही कामाला आहेत. एकाचं लग्न झालंय, एक काम. धन्यवाद. नमस्कार सगळ्या गुरुजनांना माझं वंदन. मी डोंबरजोळ्याचा गौरीशंकर अमोल चिवरे. 7वी ते 10वी पर्यंत इथं शिकलो आणि बरेच काही मला अनुभव मिळाले. प्रजापूर सर,
शाळा सुटल्यानंतर आम्ही जेव्हा वर्गातून बाहेर जात होतो, आम्ही सायकलवर येत होतो डोंगर. मग सायकल काढण्यासाठी जी धडपड लागायची, ते अगोदर सायकल घेऊन बाहेर पडायचे. कधी पडलं ते एकदम मी सायकल खांद्यावर घेऊन निघालो, तेवढ्यात मला हिरेन सरांनी बघितलं आणि जे लाकडं मारले अजून पण इथे. आणि मी आता सोलापूरमध्ये आहे, स्मृती ऑर्गॅनिक्स लिमिटेड कंपनीमध्ये कामाला आहे. मला 2 मुली, 1 मुलगा आहे. मोठी मुलगी 10वीला आहे, 2 मुलगी 8वीला आहे, मुलगा 6वीला आहे. सगळ्या देवाच्या कृपेने सगळं बरं आहे. आणि माझी आई, माझे वडील आहे. धन्यवाद. सर्वप्रथम मी गुरुवर 10वीचे माझ्यासोबत शिकलेले 96 मैत्रिणी आणि मित्र यांना सर्वांना मनापासून जय भारत. मी काय जास्त बोलत नाही आहे की सर्वात पहिला माझं नाव मुताळे निलापा घोडके. मी राहणार सुरळ जवळगे. माझे गावचे मित्र नागनाथ पुणे. ऍक्च्युली मी ज्या शाळेचा मार्गदर्शन माझे दादा निलापा घोडके सर आणि सगळ्यात डेंजर खतरनाक जसं म्हणतात की एक बार बंदूक से 19 गोली निकलता है वो कहीं रुकता नहीं है, चाहे वो सामने दुश्मन हो चाहे वो मेरा फ्रेंड हो. असे हुल्ले सर सारखा मला टार्गेट करायचे, तो अभ्यास करत नाहीस, तो बोर्डिंगला राहतो, मला माहिती आहे. पण आता सध्या मी ह्या ठिकाणी ह्यासाठी उभा आहे की ग्रामीण विकास विद्यालय चपळगाव. ग्रामीण हे नाव ऐकून सगळ्यांना वाटते थोडंसं ग्रामीण आहे, पण ग्रामीण विकास विद्यालय चपळगाव हे माझं अन्नदाता आहे. ह्या बोर्डिंगमध्ये मी राहत होतो 7वी 8वी 9वी 10वी. सकाळी 4ला उठायचो. पण माझ्यासोबत 1 वर्ष होते नागनाथ पुणे. 7वीला पहिलं वर्ष थोडं मी भीत होतो बोर्डिंगमध्ये. असं शिरोळ काका माझ्यासोबत होते. त्यांच्याकडे चावी 10वीला असताना चावी मिळाल्या स्टोरूमची राशन. तर मला सगळ्यात आवड हरभरा डाळ, शेंगदाणे. हे रात्री चावी मिळाल्यामुळे मी हळूहळू जाऊन चोरून एका डब्यात भिजू टाकायचं आणि सकाळी 4 राऊंड मारायचे. त्यानंतर मग ते खायचं. तर आता सध्या मी माझे सर्व्हिस 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मला 2 मुले आहेत. एक मुलगा 7वीला आहे, एक 6वीला आहे. का परिवार मोठ्या असल्या कारणाने मी माझे भाऊ 5 सगळ्याला सेटलमेंट करून माझा मोठा भाऊ, त्यानंतर मी, माझ्यानंतर 3रा आणि 4था, मी 2रा आणि 4था, दोघं मिलिटरीमध्ये आहे. मी छोटंसं मला एक उदाहरण सांगतो की नेचर इज फर्स्ट. राष्ट्र हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुमच्या मनात असेल की प्रत्येक घरात एक सैनिक पाहिजे, सैनिकाचं रहनसहन, सैनिकाचं डिसिप्लिन. सेनामध्ये 3 गोष्टी आहेत, नाम नमक निशाण. जर तुम्ही मनात ठेवला तर मी आशा करतो की तुमचे मुलं मोठे असतील, तुमचे मुलाचे मुलं तुम्ही मनात घेऊन एक देश सेवेसाठी पाठवा. देश का आहे? ज्यावेळेस मी 2001ला भरती झालो त्यावेळेस एक छोटे उदाहरण सांगतो की अंतिम विजय यानी की पाठीवरती 40 किलो वजन, 5 किलोचा बंदूक आणि बड्डी सिस्टम यानी की 1 आणि 2 त्याला सोडून जायचं नाही. 35 किलोमीटर ज्यावेळेस अंतिम विजय होता त्यावेळेस 14 महिन्याचा कठोर प्रशिक्षण घेऊन ज्यावेळेस मी अंतिम विजयासाठी स्टार्ट लाईनला उभा होतो त्यावेळेस मला बड्डे म्हणला
घोडके माझं पाय होते डोंगर. तुझं पाठीवरचं वजन मला दे, फक्त हत्यार सांभाळ, हत्यार सोडू नको, हत्यार सोडलं की तू जीव नाही. ज्या वेळेस अंतिम विजय स्टार्ट झाला, अंतिम विजय स्टार्ट झाल्यावर फक्त 4 किलोमीटर फिनिश नोट बाकी होतं. त्यावेळेस तो खाली पडला. खाली पडल्यावर त्याला त्याचं 35 किलो वजन, त्याचं 5 किलो बंदूक, मी स्वतः माझ्या पाठीवरती घेऊन 4 किलोमीटर असं पळत गेलो. ज्यावेळेस तो फिनिश नोट क्रॉस झाल्यावर मला एक हवालदार होते अहमदनगरचे, ते म्हणले की ज्या वेळेस तू प्रशिक्षण घेत असताना मी त्याला तेव्हाच ओळखलो की फिनिश स्टार्ट पॉइंट लक्षात घेता, फिनिश पॉइंट फक्त नजरेसमोर. तर ज्या तो मित्र खाली पडल्यावर ज्या वेळेस त्याला उचलून मी पळत होतो त्यावेळेस तो म्हणला की खरं ताकद तुझी आहे तुझ्या आईच्या दूध घटना. पण ज्या वेळेस मी त्याला फिनिश पॉइंटला पोहोचवलो तो 5 झाला. आता सध्या तो 17 वर्षानंतर तो रिटायर होऊन सोलापूरमध्ये PS आहे. जेव्हा मी सुट्टी येतो तेव्हा तो स्वतः घरी येऊन भेटून काय नाही छोटासा गिफ्ट देऊन जातो. 2007 ला सक्का भाऊ माझा नागनाथ घोडके, त्याला तयारी केली. मी थोडंसं 2 मिनिट एक्स्ट्रा बोलतो. 2007 ला ज्यावेळेस मी जम्मू काश्मीरमध्ये होतो ड्युटीसाठी, त्यावेळेस तो म्हणला की भाऊ नंतर भरती आहे. अरे बाबा मी इथं किती कष्ट घेतो ते मलाच माहिती आहे, पण ती भरती होऊ नकोस. तो म्हणला नाही. मी पण असा विचार केला की हा शाळेत पण मध्यंतर हुशार, जसं की 60-70 पडली आहे. तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर त्याला मी बेळगावला घेऊन गेलो, अकॅडमीला लावला 2 वर्ष. त्यानंतर त्याला भरती केली. आता सध्या तो अफगाणिस्तानमध्ये दुधवा सेंटरमध्ये तो इन्स्ट्रक्टर आहे. तर गर्व ह्यासाठी मी मेसेज करतो की देश सेवा इज फर्स्ट सेवा. मी सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाच्या घरात एक सैनिक उत्पन्न झालेला पाहिजे. सैनिकाचा एक जीवन विषय मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. ज्या वेळेस मी सुट्टी येतो त्यावेळेस माझे पोरं, माझी मंडळी आतुरतेने वाट बघतात. ज्यावेळेस मी घरातून एक पाऊल एक आत आणि एक उंबरठ्यात, त्यावेळेस माझ्या मॅडमची माझी पत्नी एकच गोष्ट सांगते की आई वडिलांना फोन करत राहा. त्यानंतर मी, माझे आई वडील शेतकरी आहे. आता सध्या शेतात 15 एकर जमीन माझे आई वडील स्वतः करतात. त्यांना मी एकच सांगतो, व्यसन ठेवू नका. त्यांना खाण्यापिण्याची काही सुद्धा अडचण नाही आहे. 4 म्हशी आहेत, रोज त्यांना 1 म्हशी दूध त्यांना बाकीचे गवळे घेऊन. 5 भाऊ असल्या कारणाने सगळ्यांना सेटलमेंट झाल्यावर मी स्वतः 31 वर्षी लग्न केले. पहिला भावाचं लग्न झालं, त्यानंतर मी, माझ्यानंतर 3रा भाऊ त्याचं लग्न, त्यानंतर 4थ्या भावाचं लग्न झाल्यावर लग्न. का मी थोडस ह्या मध्यम वर्ग, मी पण जास्त हुशार होतो. 10वी फेल मी. इंग्लिश विषय गेल्यावर ज्यावेळेस परत मी ट्युशन आला बत्तूर सुपाडे सोलापूरमध्ये 17 नोव्हेंबर फार भरून परत मी रिपीटर केला. 98 मार्क म्हणून मी पास झालो. ITला ऍडमिशन घेतलो. तिथं पण रोज सकाळी 4 ला उठून 8 वाजेपर्यंत मी रनिंग करायचो. त्यानंतर सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये 2001 ला भरती होती. त्यावेळेस मी सहज गेलो. चला भरती आपण होतो का. ज्यावेळेस गेट एंट्री केली त्यावेळेस पोलिसांनी 2 काट्या मारल्या. ते दुःख सहन झाले. परत वापस ITला आलो. परत पुन्हा दुसऱ्या दिवशी 2 वाजता रात्री परत मी भरतीसाठी पुन्हा गेलो त्या ग्राउंडवर. टोटल तकरीबन 1000 ते 2000 हे रिपोर्ट होते ते भरती होण्यासाठी. 2000 मध्ये मी 3रा नंबर आलो. अजूनही सुद्धा गावात नानापुरे वर्गात गावात सुद्धा जे पण भरती होण्यासारखा पोरं आहे त्यांना सरळ म्हणतो की तुम्ही भरती होणार, तो ट्राय करा. एक ड्युटीवरती कर्नल साहेब लोकांना सांगा तुम्ही कर्नल, त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी मी CIDW यांनी आसामला
काउंटर इन्सर्जन्सी जंगल वॉरफेअर, यानी की जंगल पद्धती युद्धमध्ये जंगलात कसं लढलं जातं ते कोर्स करून नुसताच मी इकडे आलेलो. त्यानंतर मग मला एक कर्नल साहेबांनी रिक्वेस्ट केली की 4 पोरं तू भरती करत लावायचं. छत्तीसगड मधले मला पाठवलं. तिथे गेलो, त्यांना ट्रेनिंग दिली. 4 नाही, आता छत्तीसगड मध्ये 28 पोरं होते. त्यांना प्रशिक्षण दिली. केंद्र शासित प्रदेश जे आहेत ते त्यांना प्रशिक्षण दिले, त्यांना गाईडलाईन्स केला, त्यांना एक मार्ग दाखवला. त्याचा प्रत्येकाचा अजूनही मला कॉल येतो. जम्मू काश्मीरमध्ये मी टोटल 17 वर्ष सर्व्हिस केली. अरुणाचलमध्ये 4 वर्ष, अंदमान निकोबारमध्ये 2 वर्ष. आता सध्या मी उरी कारगिलवरनं पोस्टिंग आली माझी उरी सेक्टर. तुम्ही उरी अटॅक ऐकला असणार, सेम त्या ठिकाणी माझ्या सध्या सर्व्हिस आहे. अजून 3 वर्ष बाकी आहे. 3 वर्षानंतर 30 वर्ष पूर्ण होतील. त्यानंतर मी आई वडिलांची सेवा करणार. एवढं बोलून मी माझं नाव ताई मला एवढंच बोलायचं की आपल्या आई वडिलांना आपल्याला बघायचं, एवढं बोलून मला थोडं सांगतो जाईल. यानंतर आजचे सत्कार मूर्ती संगीता वळदडे यांना मी निमंत्रित करतो. तुमचीच मैत्रीण काशीदेव बाबूराव वांडकर यांची मुलगी आहे. तर आईचं 10वी नंतर शिक्षण तर पूर्ण करता आलं नाही या परिस्थितीमुळे, तर लग्न करून दिलं आमच्या आजीचे त्यांनी. आणि नंतर आईचं जे काही स्वप्न होतं तिनं आमच्यात बघितलं. आणि आईला एक मुलगा आणि 3 मुली आहोत. आणि काही कारणामुळे आमच्या भावाचं निधन झालं. आणि आईने ज्या मुलामध्ये स्वप्न बघितली होती ते त्यांना वाटत होतं की आता काय स्वप्नच मोडलं. परंतु त्यांनी विसरले होते की त्यांची मुलगी सुद्धा मुलासारखीच आहे. पण आईचं आणि वडिलांचं जे काही स्वप्न होतं मी पूर्ण करण्यात मी मनामध्ये ठरवलं होतं. 12वी नंतर माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी अकॅडमी जॉईन केली. आणि पहिल्या भरतीमध्ये फक्त 1 मार्काने मी बाहेर पडले. तेव्हा मी पूर्णच खचून गेले होते की माझं स्वप्न पूर्ण होईल का नाही. आणि नंतर मी ठरवलं की आता ह्यावेळी व्हायलाच पाहिजे म्हणून परत एकदा त्या मैदानात उतरले. आणि तिथं पण माझं 1 मार्काने परत वेटिंगला पडला. परंतु जे माझ्या नशिबात होतं ते मला मिळणारच होतं म्हणून मी हार मानले नाही. आणि नंतर ते माझ्या नशिबात असलेलं परत वेटिंगमधून माझं सिलेक्शन झालं पुणे कारागृह येथे. आणि नंतर पप्पा आणि आईने जे माझं स्वप्न त्यांनी बघितलं ते त्यांचं सगळं स्वप्न मी पूर्ण करणार अशी मी. आणि तिथं ह्या शाळेमध्ये जे आईंना सत्कार संस्कार मिळाले ते संस्कार आईने आम्हाला दिली. आणि त्या संस्कारामुळे आम्ही आता ह्या पदावरती आहोत. आणि मोठी बहिणीचं लग्न झालं, तिला एक मुलगा आहे. आणि मी 2 नंबरची आहे. आणि मी पुणे कारागृह येथे परवाच निवड झाली माझी. आणि लहान बहीण आहे की तिनं सोलापूरमध्ये DHMS कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन झालं आहे. तिनं सुद्धा गव्हर्नमेंटच लागलं, तिनं सुद्धा डॉक्टरचं हे करत आहे. आणि आई वडिलांचे जे काही स्वप्न असेल आम्ही पूर्ण करू हीच माझी हे. प्रत्येक गोड कार्यक्रमाची शेवट ही स्नेहभोजनाने होत असते. आलेल्या सर्व सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी व जमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आलेल्या सर्व सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व जमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
1996-97च्या या माजी विद्यार्थ्यांकडून ग्रामीण विद्या विकास विद्यालय प्रशालेतील ग्रंथालयास पुस्तके ठेवण्यासाठी एक कपाट भेट म्हणून देण्यात आली. तर मंडळी, आज ग्रामीण विद्या विकास विद्यालय चप्पळगाव तालुका अक्कलकोट या ठिकाणी सन 1996-97च्या बॅचचे स्नेह मेळावा अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाला. तर या ठिकाणी आहेत सर्व विद्यार्थी. दिवसभर त्यांनी मनसोक्त स्नेह मेळाव्याचा आनंद घेतला आणि सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा देखील या ठिकाणी या बॅचच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की हे स्नेह मेळावा कशा पद्धतीने त्यांनी साजरा केला आणि त्यांचं या स्नेह मेळाव्याबद्दलचं त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया. काय नाव तुमचं? रंजना गजदाने. आता रंजना गायकवाड. आजचा स्नेह मेळावा कसा झाला? खूप छान आणि खूप बरं वाटलं सर्वांना पुन्हा भेटून. किती वर्षानंतर हा स्नेह मेळावा तुमचा संपन्न झाला? जवळजवळ 29. आता 29 रनिंग आहे ना? 28. आजच्या स्नेह मेळाव्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथमतः तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनीता मनोहर बाळशंकर. आणि आज जे स्नेह मेळावा संपन्न झाला तब्बल 28 वर्षानंतर, या स्नेह मेळाव्याबद्दल काय सांगाल तुम्ही? स्नेह मेळाव्यामध्ये जे जे आपल्याला म्हणजे 28 वर्षानंतर भेटलेले सगळे मित्र आणि मैत्रिणी, ह्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आणि सगळ्यांची परत एकदा ओळख त्याच पद्धतीने झालं गेलं की आम्ही जेव्हा जसं होतो ना त्यावेळेस आता पण त्याच आनंदामध्ये किंवा त्याच ह्याच्यामध्ये आम्ही वावरत गेलो. जुन्या आठवणींना उजाळा देत काही जुन्या आठवणी तुमच्या जागा झाल्या का? प्रथमतः तुमचं नाव? माझे नाव सुनीता आगवणे. स्नेह मेळाव्यामध्ये आम्ही सर्व मुलं मुली एकत्र भेटलो, मैत्रिणी. शिक्षक लोकांचा आदर करून त्यांचा सत्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि सर्वांनी मिळून जेवण केलं. छान झालं, खूप बरं वाटलं. आता 5वी ते 10वी पर्यंत आयुष्य म्हणजे हे देखील एक बालपणामध्ये मोडलं जातं. त्या प्रसंगीच्या काही 28 वर्षा अगोदरच्या काही आठवणी तुमच्या ताज्या झाल्या का? हो, झाल्या. तसं प्राथमिक पासून हायस्कूल पर्यंत बरेच विद्यार्थी आमच्या सोबत होते. चांगलं जागा झालं. काय सांगाल या मेळाव्याबद्दल तुम्ही? प्रथमतः तुमचं नाव? बोला का तू बोलले हसती ना, बोला जा. हिला बोलायला लावायचं. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा, नंतर आजच्या स्नेह मेळाव्याबद्दल तुमचं काय म्हणणं? मराठी दोन्ही ना. प्रतिभा शिवरुद्र मेहते, अक्कलकोट पाटील. पहिला ब्रांडवर गुगळे, प्रतिभा गुगळे. नंगीट खुशी आ गया ना. हिंदी नको. 10वी में 8 असेल तर 5वी ते 10वी में 8 असेल तुझा. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬೇರೆ ಬಂದಿದ್ದು ನಾ 10वी ते 5वी ಇದ್ದಿದ್ದು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿ ಬರಕ್ಕಿಂತ. उत्साह काय असतो? उत्साह मित्रांनो, तब्बल 28 वर्षानंतर ह्या बॅचच्या विद्यार्थी सर्व एकत्र आलेले आहेत. तब्बल 28 वर्षानंतर हा त्यांचा स्नेह मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. उत्साह काय असतो हे यांच्या हसण्याच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट दिसत आहे. प्रथमतः तुमचं नाव सांगा आणि आजच्या स्नेह मेळाव्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी प्रतिभा पाटील. आताच माझं नाव आहे नेहा पत्तरगे. 28 वर्षांनी जुन्या आठवणींना उजाळा मिळालं पाहून सगळ्यांना खूप आनंद वाटलं. थँक्यू, धन्यवाद. तर अजूनही बरेच जण आहेत, प्रत्येकाकडून आपण थोडक्यात त्यांचं मत जाणून घेऊया. तर
तुमचं नाव आणि आजच्या स्नेह मेळाव्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? ನನ್ನ ಹೆಸರು ಕಾಶಿಬಾಯಿ ಬಾಬುರಾವ್ ಬಾಣ್ಯಾಗಾವ್ ಇಲ್ಲಿ ಸಾಲಿ ಕಲಿಯುತ್ತೇನೆ ಹೆಸರು ಗಂಡ ಮನೆ ಹೆಸರು ಗಂಗಾಧರ್ ಕಾಶಿಬಾಯಿ ಗಂಗಾಧರ್ ವಳದಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ನೇಹ ಮೇಳಾसाठी ಕರೆದಾರ ಇವರು ಗಂಗೂಬಾಯಿ ವಾಲೆ ಅವ್ರು ಹೇಳೋಣ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ ಇದು खूप आनंद ಐತಿ ನೋಡ್ತಾ चालेल, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. बोला, तुमचं प्रथम नाव सांगा, नंतर या स्नेह मेळाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगा. स्नेह मेळावा बघून मला खूप आनंद झाला. प्रथम मी माझं नाव सांगते, सुवर्णा शामराव शिवशरण. माहेरचा हे राजगुरु सासरचा हे राजगुरु. मला खूपच स्नेह मेळावा बघून खूपच आनंद झाला. असं मी शब्दात नाही सांगू शकत, खूप आनंद झाला. सॉरी. तर या ठिकाणी आता मुलं देखील, आता त्यांना मुलंच म्हणावं लागेल कारण त्यांचा स्नेह मेळावा आहे, ते शाळेत आलेले आहेत. तर काय सांगाल, प्रथमतः तुमचं नाव सांगा आणि आजच्या स्नेह मेळाव्याबद्दल काय काय वाटतं तुम्हाला? माझं नाव गौतम नडगंबे. आज जवळपास 28 वर्षांनी आम्ही भेटतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नागनाथ बिराजदार आणि वंगे यांना मी खूप आभार मानतो त्यांचं की त्यांनी हे सर्व काही अरेंज करून एक प्रकारे सगळ्यांना एकत्र करून चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला. याचा खूप आनंद आहे मला. काय सांगाल, आज जो स्नेह मेळावा तुमचा संपन्न झाला, तब्बल 28 वर्षानंतर एकमेकाशी भेटता तुम्ही, काय भावना आहेत तुमच्या? मी संजय कांबळे. आजचा दिन आमच्यासाठी काही सोन्याचा दिन असल्यासारखं आहे, मेमोरेबल असेल असं आमच्यासाठी. मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की आजचं जे नियोजन समितीने नियोजन जे केलेलं आहे अतिशय उत्कृष्टरित्या केलं आहे, त्यामुळे नियोजन समितीला धन्यवाद देतो. आज जे नागनाथ बिराजदार आपले वकील शशिकांत वंगे यांचे नियोजन एकदम उत्तम होतं. 1998ची बॅच आपली 97ची बॅच आहे, एकदम चांगल्या प्रकारे पार पडले आहे. तरी सगळ्यांचे जे नियोजन समितीचे मी खूप खूप आभारी आहे की सगळ्यांना परत एकदा एकत्र आपण कार्यक्रम केलेला आहे. एकदम चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झालेला आहे. धन्यवाद. मी संतोष गणपती नारायणकर. आपल्या नियोजन मध्ये नागनाथ बिराजदार यांनी एवढं मस्त कार्यक्रम केलेला आहे, आयुष्यात ना असला मी कार्यक्रम कधी बघितलेला नाही. आयुष्यात ना, माझ्या आयुष्यात ना. एक नंबर झालेला कार्यक्रम आहे, मस्त केलेला. आवाज आहे, बोल तू. माझं नाव मृण्मयी आगावणे आहे. आता काय बोलू? तुला कसं वाटलं सांग, कसं वाटलं कार्यक्रम? खूप बोरिंग. मला खूप छान वाटलं. बाय. तर हा बॅच 1996-97चा आहे, तब्बल 28 वर्षानंतर आज भेटलेले आहेत. तर तब्बल 28 वर्षानंतर तुम्ही या ठिकाणी भेटताय, तुमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील, काय भावना आहेत तुमच्या? हॅलो सर, माझ्या आठवणी अशा आहेत की हे सूत्रसंचालन संतोष जाधव सरांनी जे केले फार सुंदर आणि चांगल्या प्रकारे केलं आणि त्यांना साथ मिळाली. सुतार सर मित्रच आहेत माझे, मी रामचंद्र मी नाव घेऊ शकतो, चांगले एकदम. आणि हा 28 वर्षानंतर जो स्नेह मेळावा झाला हा एकदम अतिशय सुंदर आणि आम्हाला जुन्या आठवणी फार ताजेतवाने वाटले
आणि असंच राहू दे, सगळ्यांचं प्रेम राहू दे, असंच वर्षांनी परत गेट टुगेदर होत राहू दे. आणि सगळ्या गुरुजन वर्गांना माझं वंदन आहे आणि ह्या शाळेचा आशीर्वाद आहे. आम्ही पुढे एक पाऊल तसंच पुढे जाऊ दे. बस एवढंच. तर 28 वर्षानंतर तुम्ही भेटताय, तुमच्या काय भावना आहेत? नमस्कार, मी गंगाबाई शरण काशी गंगाबाई पाटील, आता सध्या गंगाबाई वाले. मला आता माझं वयाचं पण भान राहिलं नाही. सकाळी आल्यापासून आम्ही जसं 10वी शिकत होतो तसंच वाटत आहे सध्या. मला कोणाचं असं हेच वाटलं नाही. इतकं छान वाटलं की मी बोलू पण शकत नाही, तेवढं मला आनंद झालेला आहे. 28 वर्षांनी जे माझ्या मित्रांनी एवढं केलं ते खूप चांगलं केलं आणि असंच करत राहू असं माझी इच्छा आहे. छान वाटलं. तर मंडळी, मुलं एक वेळेस त्यांना प्रश्न विचारल्यानंतर अतिशक्तीने काही बोलू शकतात किंवा काहीतरी सांगू शकतात, पण ऍक्च्युली काय कशा पद्धतीनं हा स्नेह मेळावा संपन्न झाला आणि या स्नेह मेळाव्याबद्दल काय प्रामाणिक मत जर कोणी मांडत असेल तर ते आहेत ते या मुली. त्यांनी अतिशय प्रांजळ मत त्यांचं मांडलेलं आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्या ताज्या झाल्या आणि आजचा दिवस त्यांचा कसा गेला हे त्यांनी आज या बोलण्याच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर तब्बल 28 वर्षानंतर आज तुमचा स्नेह मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. तर तुमच्या काही जुन्या आठवणी असतील किंवा शाळेबद्दलचं तुमचं मत म्हणा किंवा तुमचं मनामध्ये काय भावना आल्या या ठिकाणी? मी गुरुशेदप्पा धर्मराज बाळे, गाव हेळे. ह्या कार्यक्रमाला 28 वर्ष पूर्ण झाले, तरी सुद्धा आपल्याला जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून फार आनंद झाला. त्याच्यानंतर मी सध्या पुण्यामध्ये आहे, तरी मी खास पुण्यावरून येऊन सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटून मला खूप आनंद झालेला आहे. तर आज सर्वांच्या बाईट्स मी घेत असताना सर्वांना असं होत आहे की मी माझं मत मांडायला पाहिजे. सर्वांना असं वाटत आहे आज आपण सर्वांचेच मत या ठिकाणी जाणून घेणार आहोत, किंवा कारण हा स्नेह मेळावा तब्बल यांचा 28 वर्षानंतर होत आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे यांच्या 1996च्या 10वीच्या पिरियडमध्ये काहीतरी एक घटना घडली होती. नेमकी ती घटना काय घडली होती आणि कशामुळे हा बॅच चर्चेचा विषय राहिला हे यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तर नाही ते नाही, या स्नेह मेळाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही? माझं नाव वैशाली मसळे, मी याच गावची आणि याच शाळेत शिकलेली 10वी पर्यंत. चप्पळगाव याच गावात शिकलेले. पण जुन्या आठवणी हे सगळ्या स्नेह संमेलनामुळे ताजं झालं आणि जुन्या आपल्या वर्ग शिक्षकांना भेटून वगैरे खूप आनंद झाला आणि जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला. दरवर्षी हे स्नेह मेळावा व्हावा हीच इच्छा आहे. तुमचं काय म्हणणं, तुमचं काय मत आहे? माझं नाव पहिलंच नाव सुवर्णा यशवंत नारायणकर. मी ह्या इथंच 1ली ते 10वी पर्यंत शिकले. आज मला भेटून एवढा आनंद होतोय की मी 1ली ते 10वी पर्यंत जेवढं शिकले, 10वीचा जे वर्ष 13% निकाल लागलेला ते सगळं विसरून आज मला इतका आनंद होतोय की परत एकदा 10वीत जावं, परत तेच इच्छा बघावी अशी ही इच्छा आहे. त्याला पण धाडस होऊन जेवढे माझे मित्र मैत्रिणी पुढे गेले ते धाडशीने गेले. आम्ही नाही गेलो तर सर्वजण पुढे गेले. असंच त्यांची प्रगती होऊ दे, असंच त्यांनी पुढे जावे आणि त्यांच्या मुलांची सुद्धा प्रगती करावी. आणि ह्या ग्रामीण विद्या विकास विद्यालय चप्पळगाव येथे मी शिकलेली विद्यार्थिनी आज मी अक्कलकोटात राहते. तरी मला इतका आनंद होतोय की ह्या मित्र मैत्रिणी आणि आमच्या शिक्षकांना भेटून इतका आनंद झालेला आहे की इतके वर्ष मी एवढे कार्यक्रम केले तेवढा आनंद झालेला नाही. आज तेवढा आनंद झालेला आहे मला. थँक्यू. काय भावना आहे तुमचे? तब्बल 28 वर्षानंतर स्नेह मेळावा तुमचा संपन्न होत आहे. गुरुजनांचा सन्मान कशा पद्धतीने केला, तर शाळेसाठी काय गिफ्ट आणला, थोडक्यात तुमचं म्हणणं मांडा. मी गौरीशंकर विठ्ठल भरमशेट्टी, राहणार हन्नोर, ग्रामीण विकास विद्यालय छप्पळ शाळेमध्ये शिकत होतो.
आणि ह्या शाळेत शिकताना सगळ्यात आगाऊ म्हणजे मी एकटाच. आगाऊ मध्ये 1 नंबर, कबड्डीमध्ये 1 नंबर. आमचे वर्ग मित्र मला साथ देत होते, मैत्रिणी साथ देत होते. ह्याच्यावर मला खुश झालेला आहे. या ठिकाणी आहेत इंडियन आर्मीचे मेजर घोडके साहेब. तुमचं हा 1996-97चा बॅच तुमचाच आहे. तर तब्बल 28 वर्षानंतर तुम्ही एकमेकांशी भेटताय. तुम्ही तर शक्यतो तुमच्या बाउंड्रीचं जीवन, तर तुम्हाला मित्र म्हणजे अतिशय आनंदाचा विषय. काय म्हणाल तुम्ही, काय सांगाल याबद्दल? माझं नाव भूताळे निलापा गोडके, मी राहणार समोरचे गोडके. ज्यावेळेस मी ह्या चप्पळगाव ग्रामीण विकास विद्यालय चप्पळगाव मध्ये शिकत होतो त्यावेळेसचा माहोल आणि आजचा दिवस जो आहे, मला असं वाटतं मी 10वी शिकतो, आता शाळा सुटलेली आहे, पटकन बोर्डिंगमध्ये जाऊन ड्रेस चेंज करून आपण खेळावं. की हा जो मेळावा आहे अति आनंदाने झालेला आहे आणि मला खूप आनंद होतो. ज्यावेळेस मी बाउंड्रीवरती ऍक्च्युली बंदूक सोबत लढतोय, दुश्मन सोबत लढतोय, पण इथं सध्या मला इतका आनंद झाला की ह्याच्या व्यतिरिक्त मी काही बोलू शकत नाही. आनंद ह्यासाठी होतो की माणसाला एक एनर्जी, आता जे शिक्षक लोक आले होते, काही वयस्कर होते, त्यांना हा मेळावा बघून त्यांना कमीत कमी 10 वर्षाचा रिचार्ज मारल्यासारखं त्यांना झालेला आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की जेणेकरून खास करून हे नागनाथ बिराजदार राहणारे चप्पळगाव यांना मी म्हणजे असं विनंती, म्हणजे लिहिण्यासाठी फक्त पेन ठेवलं तरी ते पुरणार नाहीये. तर माझ्यासाठी खास करून त्यांनी 28 तारखेला प्रोग्राम ठेवले होते, पण मला सुट्टी 28 तारखेला हजर राहावं श्रीनगरमध्ये. त्यासाठी मी त्यांना परत थोडंसं रिक्वेस्ट करून ब्रह्मनाथ माने आपले हे सुतार त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना थोडंसं पुष्पांजली थोडंसं पाठिंबा घ्या, नाही तर परत पुढच्या वर्षी मी येऊ शकत नाही. तर मी त्यांना खूप खूप आभारी आहे. मी आणि माझे परिवाराकडून खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मेजर सर. मी संतोष सुतार बोलतो. मला 1997 जुना आठवणी, पुणे, मुंबई, सोलापूर सगळीकडलं आपलं मित्र मंडळी सर्व गाठ पडले, ते बघून आम्हाला जास्त आनंद झाला. आणि आमच्या शाळेचे माजी शिक्षक व शिक्षक त्यांचं सत्कार समारंभ वगैरे आयोजित केलेले होते. त्याच्यामुळे सर्वांचं मनापूर्वक आभार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रताप जाधव पाकोरवाडी. 97च्या बॅच मध्ये मी 10वी पण शाळा शिकलेली आहे चपळगावला. 28 वर्षानंतर मला मित्र मैत्रिणी भेटले, मला खूप आनंद झालेला आहे. असंच प्रत्येक दरवर्षाला स्नेह मेळावा व्हावा आणि सगळे मित्र मैत्रिणी एकत्र यावं आणि आपल्या सुखादुःखात सहभाग व्हावं, असं मी हे करतो आणि मला खूप आनंद झालाय. मी संजय शौरप्पा कांबळे, राहणार चपळगाव. मी पुण्याला सर्व्हिसला आहे. असंच वर्षाला स्नेह मेळावा व्हावा आणि सर्वांची भेट व्हावं, हेच माझी इच्छा. मी अंबांना यशवंत क्षीरसागर, राणा चप्पळगाव. असे मेळावा कधी बघितलेच नाहीये मी. याच्या पुढे असं मेळावा झाला तर कधी आता आयुष्यात बघणार, पण असं मला याच्या पुढे जर करणार तर मेळावा होणार नाही असं याच्या पुढं. मी बालाजी काशीनाथ जाधव, राहणार बाकुरवाडी. आज खूप आनंद झाला, सर्व वर्ग मित्र मैत्रिणी सगळे भेटले, छान वाटलं. मी शिराज शेख आहे, मी पुण्यावरून आलेला आहे. 28 वर्षानंतर सर्वांना बघून एवढा खूप आनंद झाला की मी व्यक्त करू शकत नाही. आणि जुने पुराणे आठवणी पूर्ण आल्या. मी आल्या पहिल्यांदा पाहिजे माझ्या पाण्याची टाकीकडे गेले बघायला, खो खोचा ग्राउंड बघितला. मी एवढा खुश झालो की मी जसं तसं दिसतोय. खूप आनंद झाला मला या मेळाव्यामुळे. मी लक्ष्मीकांत गोविंदे. आज असा अनुभव आला की वयाचा भान राहिलेला नाही. 43 एज आहे माझा. मी 17 मध्ये गेलो का असं मला वाटू लागलंय. अतिशय आनंद झाला. मंडळी तब्बल 28 वर्षानंतर एकत्र भेटल्यानंतर या माजी विद्यार्थ्यांचा आपली शाळा पाहून, आपल्या शाळेचा ग्राउंड पाहून त्यांनाही मोह आवरला नाही. या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सर्व खेळांचा आनंद घेतला. त्यानंतरच जाता जाता त्यांनी संगीत खुर्चीचाही या ठिकाणी आनंद लुटला. माणूस कितीही मोठा झाला तर देवाकडे बालपण मागत असतो. अगदी तशाच प्रमाणे तब्बल 28 वर्षानंतर या 1996-97च्या या माजी विद्यार्थ्यांना मोह आवरला नाही. त्यांनी हे जाता जाता या ठिकाणी संगीत खुर्चीचा आनंद लुटला.
तर या संपूर्ण स्नेह मेळाव्याचा कव्हरेज आपणास कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.